ठाकरे गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांनी दांडी मारली। जनसुरक्षा विधेयकाला तोंड देखला विरोध। मुंबईतल्या आंदोलनाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती। नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेले कैदी भारतात घुसण्याची शक्यता। भारताची डोकेदुखी वाढली। नेपाळचा प्रवास टाळा, सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना। पुन्हा झाकला दादरचा कबूतरखाना। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई। दादरमध्ये कबूतरच झाली कमी। उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। मतफुटीनं काँग्रेस आघाडी हादरली। सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार। पवारांचा पाप फडणवीसांनी लपवलं। अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य। सिंचन घोटाळा प्रकरणी पांढरे यांची संतप्त प्रतिक्रिया। मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो बरं, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना डिवचलं। मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे सीपी राधाकृष्णन जिंकले। नेपाळच्या हिंसक आंदोलनात माजी पंतप्रधानांच्या बायकोचा मृत्यू। जलनाथ खनाल यांची पत्नी ठार। घरात घुसून लक्ष्मी चित्रकार यांच्या जमावानं केली होती मारहाण। लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नेपाळमध्ये नवीन सरकार। बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुल गांधींना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव। अनेक भाजप विरोधकांकडून व्यक्त झाल्या सूचक प्रतिक्रिया। मुसलमानांवर भडकले प्रकाश आंबेडकर। काश्मीरात अशोक स्तंभ चिन्हावर धर्मांध मुसलमानांचा हल्ला। आंबेडकरांकडून धर्मांध मुसलमानांच्या वागण्याचा निषेध। समृद्धीची बदनामी करायचा संभाजीनगरात प्रयत्न। सावंगी दरम्यान समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे। अनेक वाहनांचा टायर पंक्चर झाल्याने वाहतूक खोळंबली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी। कराड वगळून इतरांचा दोषमुक्तीसाठी अर्ज। आरोपींच्या अर्जावर न्यायालयाची भूमिका अपेक्षित। संजय शिरसाटांचा भ्रष्टाचार 5,000 कोटींचा। रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप। सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार। आमदार रोहित पवारांचा दावा। आमदार रोहित पवार खोटारडे राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती देतात। रोहित पवार भाजप आमदार बबनराव लोणीकरांची टीका। सोनं प्रतितोळा 1,09,000 पलीकडे तर चांदी प्रति किलो 1,26,000 पलीकडे। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव चढले। माझी बदनामी थांबवा, ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव। एआयच्या मदतीनं चुकीचे फोटो अपलोड केल्याचा दावा। वाढत्या स्पर्धेमुळे आयफोन 17ची किंमत घसरली। आयफोन 17ची किंमत 82,000 पासून सुरू।